दरम्यान केंद्र सरकारने बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीला महाराष्ट्रातनं शिवसेना शिंदे पक्ष, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि राष्ट्रवादीचे खासदार उपस्थित होते, पण या बैठकीला ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार उपस्थित राहू शकले नाही। ठाकरेंचे खासदार संसदीय स्थायी समितीच्या अधिकृत शिष्टमंडळासोबत देशातल्या विविध भागात दौऱ्यावर आहेत, त्यामुळे त्यांनी संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांना पत्र लिहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहण्याची परवानगी मागितली, पण ती परवानगी त्यांना मिळाली नाही। एवढ्या महत्त्वाच्या बैठकीला ठाकरेंच्या शिवसेनेचा एकही खासदार नसल्यानं शिंदेंच्या शिवसेनेकडनं टीका करण्यात आली। की बैठकीला ज्या एवढा मोठा विषय होता, आज देशाचा विषय होता, त्यांना फक्त पॉलिटिक्स करण्यामध्ये किंवा दुसऱ्याला शिव्याशाप देण्यामध्ये मजा येते, त्याच्यापेक्षा पलीकडे त्यांचं राजकारण नाही। पण आज बाकी जे पक्षाचे नेते तिथे उपस्थित होते, फक्त उभाटाचे लोक जे आहेत जिथे दिल्लीमध्ये उपस्थित असताना तिकडे उपस्थित राहिले नाही। मला वाटतं लोकांनी देखील त्यांना प्रश्न विचारला पाहिजे, पण याच्यापेक्षा महत्त्वाचं काय, की माणूस जिथे श्रीनगरमध्ये अडकून पडलं त्याला त्याच्यासाठी संवेदना देखील व्यक्त करण्यासाठी यांच्याकडे वेळ नाही। जर शक्य झालं तर एक असं गोपनीय व्हिडिओ कॉन्फरन्सिंग दिलं तर मी जिथे आम्ही कुठे असू तिथून आम्ही तुमच्याकडे बोलतो, मी किंवा संजय राऊत साहेब आम्ही कोणी बोलू शकतो। तर त्यांनी नंतर कळवलं, थँक्यू, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग प्रोव्हिजन इज नॉट केप्ट बट आय शॅल ब्रीफ यू आफ्टर द मीटिंग। माझ्या बैठकीनंतर मी तुमच्याशी बोलेन। धन्यवाद दिले त्यांनी, माननीय रिजिजू साहेबांनी धन्यवाद दिले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।